अरे राणाजी या ना या. इंदू अगर राणाजी आणि बरकत आलेत पाणी घेऊन ये. हा बसा ना बसा ना. काय काका आज बँकेत गेला नाही वाटतं? नाही 4 दिवस सुट्टी टाकली. लग्नाची गडबड असल्यामुळे 4 दिवस काढावे लागतात ना. अहो 4 दिवसाच्या सुट्टीने काय होणार आहे? चांगली महिनाभर सुट्टी काढा. राणादाचं लगीन आहे, लय मोठं असणार आहे. हा तेही खरंच आहे म्हणा. त्याच जरा टेन्शन आहे. पाणी. हो तुम्ही कसलं बी टेन्शन घेऊ नका. ते अंजलीबाईंनी समजा मला सांगितलंय आणि लग्नात तुम्हाला कसली बी मदत लागली तर गोदकांनी मला करायला सांगितले. हे बघा समजा सामान बी पाठवले. तर तुम्हाला समजा नीट समजून सांगतो. ते याद्यामध्ये काय असते बघा. तुमच्याकडची 4-8 जाणती माणसं आणि आमच्याकडची 4-8 जाणती माणसं अशी समोरासमोर बसतात. त्यातल्या एकाकडे एक कागद असतोय. हा मग त्यावर आम्ही आमच्या मागण्या सांगायच्या आणि तुम्ही तुमच्या मागण्या सांगायच्या. होय. आणि मग त्या कसं करायचं काय करायचं हे एकमताने ठरवायचं. आणि मग लग्नाची तारीख ठरवायची आणि ते समजा कागदावर लिहायचं. मग दोघांच्यातल्या बी एकेकानं त्यावर सह्या करायच्या. हा अहो समजा सोपं असते. आणि तुम्ही म्हणालात त्या मागण्या कसल्या असतात? हुंडा वगैरे काही? छे ते हुंडा बिंडा काय घेत नाही आपण. होय ते आपण हुंडा घेणारच्या मातीला बी उभं राहत नाही. आपल्याला असलं काही पटत नाही. आणि आमचा आबा अहो ते तर लय विरोधात आहे धोंड्याच्या. काय रे? वय वय. अहो मग त्या मागण्या कसल्या असतात? त्या मागण्या ते शादी कुठे करायची, कुणाच्या दारात करायची, काय काय करायचं असं समजा असते. ते दोन्हीकडच्या माणसाने आपापलं म्हणणं सांगायचं असते. हा मानपान म्हणतात ते काय असतं? कुणा कुणाला कापडे घ्यायची, नवरदेवाला काय घ्यायचं, नवरीला किती दागिने घ्यायची, असं सगळं दोन्हीकडच्या माणसांनी सांगायचं असते. होय. आणि तसं बी मागणं मी काय वापरत नाही. आणि आमच्या घरातली समधी माणसं चांगली आहेत. आणि ऐन टायमाला काय झालंच तर गोदकांनी मला सांगितलंय की तू मधी पड म्हणून. होय. तसं तुम्ही दोघंही आमच्या बाजूने म्हटल्यावर आम्हाला फारसं टेन्शन नाहीये त्याचं. पण राणाजी आमचे पाहुणे अजून आलेले नाहीत. मग ते 4-8 माणसांचं काय करायचं? अहो ते वय अहो ते कसं असतंय. ते 4 म्हणजे 4 आणि 8 म्हणजे 8 असं काही नसतंय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.